नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, RRB JEE या पदासाठी सेंट्रल रेल्वेच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठीची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। खूप प्रमाणात ह्या जागा निघालेल्या आहेत। त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर इंजिनियर त्या लेवलची जी पोस्ट आहे आणि ओव्हरऑल इंडियामध्ये या स्पेसिफिक वॅकन्सीज ह्या अवेलेबल झालेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचे फॉर्म्स स्टार्ट झालेले आहेत फिल करायला, पण फॉर्म फिल करायच्या अगोदर ह्या सगळ्या पर्टिक्युलर फॉर्म फिलिंगच्या ज्या स्टेप वाईज प्रोसिजर आहेत हे तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, जेणेकरून नंतर येणाऱ्या अडचणी तुम्हाला येणार नाही आणि कुठलाही टेक्निकल पार्ट त्याच्यामध्ये मिस होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, RRB JEE 2024 साठीच्या फॉर्म फिलिंगच्या कंप्लीट स्टेप वाईज प्रोसेस आपण इथे डिस्कस करणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि फॉर्म फिल करायच्या अगोदर एकदा तरी हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ बघायला सांगा। तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस करणार आहोत आपण, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमची जी ब्रांच आहे, मग ती इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, तर तुम्ही कुठला झोन निवडला पाहिजे, कारण त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। ओके, तर बघा, ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे। याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, मेकॅनिकल, ह्या महत्त्वाच्या ज्या कोर ब्रांचेस आहेत याच्यामध्ये जर झोन वाईज आपण बघितलं, जर विविध झोन बघितले, तर इथे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला लक्षात येतो की 14 नंबरवरती मुंबई झोन आहे आणि मुंबई झोनसाठी ज्या वॅकन्सीज आहेत त्या सुद्धा सगळ्यात जास्त आहे। आता सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी 428 वॅकन्सीज या मुंबई झोनसाठी आहे। ओके, इथे मी मेन्शन करतो 428। त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी त्या वॅकन्सीज आहे 340, मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी 333 अशा वॅकन्सीज आहेत। तर झोन वाईज जरी बघायला गेलं तर एकूण ज्या तुमच्या जागा आहे 7951 जागा। ओके, तर त्या जागांपैकी सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत झोन वाईज आणि ब्रँच वाईज सुद्धा त्या मुंबई झोनला आहे। आणि आपल्याला माहिती आहे, मुंबई झोनला जर तुम्ही गेलात तर मग मुंबई असेल किंवा तुमचं भुसावळ असेल, पुणे असेल, हे जे जंक्शन आहे इथे तुमच्या पोस्टिंग होतात। तिथे तुम्हाला बेसिकली ज्या ॲडिशनल फॅसिलिटीज आहेत सेंट्रल रेल्वेच्या त्या सगळ्या मिळतात। मग ते क्वार्टर्स असेल, तुमच्या सगळ्या फॅमिली मेंबरला फ्री रेल्वे ट्रान्सपोर्टेशन असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲडिशनल, आणि सेंट्रलच्या जागा असल्यामुळे ज्या काही ॲडिशनल तुम्हाला स्पेसिफिक HRA असेल, DA असेल, जे सेंट्रलचा वाढला की तो त्या पोस्टसाठीचा वाढतो। त्याच्यामुळे नक्कीच खूप चांगल्या बेस्ट पोस्ट मधल्या ह्या पोस्ट आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला जे सेंट्रल रेल्वेमध्ये मुंबई सेक्शन जो आहे किंवा झोन आहे याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरा। आता मागच्या वेळेस जवळपास 24 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि त्याच्यापैकी सगळ्यात जास्त फॉर्म हे मुंबई झोनलाच आले होते। पण जर आपण ऑब्झर्व केलं तर मुंबई झोनसाठी UP, बिहार तिकडच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म जास्त भरले होते। मग या वेळेला ही संधी चुकू नका। आपले जे मराठी विद्यार्थी आहे त्यांनी जास्तीत जास्त मुंबई झोनसाठी, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातच राहता येईल आणि मी जसं सांगितलं त्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला या झोनसाठी, आणि एकूण जागा सुद्धा सगळ्याच ब्रँचसाठी जर बघायला गेलं तर मुंबई झोनमध्ये जास्त आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू करूया। फक्त याच्या अगोदर मी तुम्हाला काय इन्फॉर्मेशन दिली आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला महाराष्ट्र झोन, मुंबई झोन तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे। तर RRB JEE हे आपल्याला माहिती आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, ओके, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे। त्याच्यामुळे सेंट्रलचे जे TADA असेल, LTA असेल, ॲडिशनल जे काही पर्टिक्युलर बेनिफिट मिळतात तर ते सेंट्रलला लागू झाल्याबरोबर, म्हणजे केंद्रीय कर्मचारी म्हणतो आपण, त्यांना लागू झाल्याबरोबर तुम्हाला ते मिळतात। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला फॉर्म भरायला जी काही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, ती तुम्ही लिंक वरती क्लिक केलं तर तुम्ही सेंट्रल रेल्वेच्या या पर्टिक्युलर पेजवरती जाल। इथे तुम्हाला नवीन
लॉग इन क्रिएट करायचं आहे आणि जर ऑलरेडी तुमचं लॉग इन असेल तर तुम्हाला आयडी आणि पासवर्ड मिळालेला असेल त्याच्यावरनं फॉर्म भरायची प्रोसेस कंटिन्यू करू शकता. पण आपण असं कन्सिडर करूया की कुठल्याही विद्यार्थी मित्रांनी ऑलरेडी अकाउंट काढलेलं नाही, तर बेसिक इन्फॉर्मेशन भरावी लागेल तुम्हाला. कशासाठी? तर इथे लॉग इन करण्यासाठी किंवा तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे तर तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागेल. त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे नॅशनॅलिटी, ओके, नॅशनॅलिटी तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल. त्यानंतर काही पर्सनल इन्फॉर्मेशन भरावी लागेल. फॉर एक्झाम्पल तुमचं पूर्ण नाव, फुल नेम, ओके. काही मिस्टेक होऊ नये म्हणून परत तुम्हाला ते रिटाईप करावं लागेल, कारण बऱ्याचदा नावामध्ये अल्फाबेटिकली काही चुका होतात आणि नंतर प्रॉब्लेम येतात. म्हणजे तुम्हाला फुल नाव तुम्ही लिहिलं की परत ते एकदा रिटाईप करायचंय. त्यानंतर तुम्हाला जर तुमचं नाव चेंज झालेलं असेल, ज्या विद्यार्थिनी असतात तर त्या विद्यार्थ्यांचं जर नाव चेंज झालं किंवा काही जणांचं नाव चेंज झालेलं असेल तर त्याला यस करायचं. पण यस म्हटल्यानंतर परत ते विचारेल की काय नाव आता नव्याने आहे डॉक्युमेंट्सशी रिलेटेड, तर इथे नो करतो आपण, कारण आपलं नाव सहजासहजी चेंज झालेलं नसतं. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ मेन्शन करायची आहे. ही 10वीची मार्कशीट आणि 10वीचं सर्टिफिकेट याच्यावरती जी आहे त्यानुसारच असायला पाहिजे, ती मॅच व्हायला पाहिजे. परत एकदा तुम्हाला रिटाईप करायचं आहे तुमचं डेट ऑफ बर्थ, ओके. डेट ऑफ बर्थ तुम्हाला रिटाईप करायचं आहे. तिथे कॅलेंडर दिलंय त्याच्यातनं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं स्पेसिफिकली एज जे आहे हे कॅल्क्युलेट होतं त्या सिस्टीम मध्ये आणि तुम्ही पात्र आहात की नाही हे डायरेक्टली मेन्शन होतं, ओके. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल असेल, फिमेल असेल, ट्रान्सजेंडर असेल, ओके ओके. परत सिलेक्ट करायचं प्रत्येक गोष्ट, कारण व्हेरिफिकेशनसाठी, कारण कुठेही त्याच्यामध्ये चुकायला नको. त्यानंतर वडिलांचं नाव जे तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती आहे ते टाकायचं आणि परत त्याला रिटाईप करायचं. म्हणजे तुमचं फुल नाव, डेट ऑफ बर्थ, नावात चेंज झालेला आहे की नाही यस नो करायचं आहे. त्यानंतर जेंडर मेन्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव इथे ऍड ऑन करायचंय. ही बेसिक रिक्वायरमेंट आहे तुम्हाला नव्याने अकाउंट क्रिएट करण्यासाठी, ओके. इथे तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन भरली की त्याच्या कंटिन्युएशन मध्ये तुम्हाला तुमच्या आईचं नाव इथे टाकायचं आहे, मदर नेम, आणि ते रिटाईप करायचं आहे, ओके. आता या केसमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला आधार कार्ड नंबर तिथे मेन्शन करायचा आहे. तर आधार व्हेरिफिकेशन होणार तुमचं, तर एंटर युअर आधार कार्ड नंबर, जो काही स्पेसिफिकली जो नंबर आहे तुमचा आधार तो एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय युजिंग आधार म्हणायचं आहे. आता जर आधार नसेल असं काही होणार नाही, सगळ्या विद्यार्थी मित्रांकडे आधार असणारच आहे, ओके. तर आधार कार्ड नंबर तुम्ही टाकला की ते व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायचे आहेत. जसं आपण नॉर्मली बाकीच्या एक्झामिनेशनसाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत तसं सांगतो. एक तुमचा ईमेल आयडी जो व्हॅलिड असला पाहिजे, दुसरा तुमचा मोबाईल क्रमांक जो व्हॅलिड असला पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी कॉन्टॅक्टसाठी तुम्हाला वापरण्यात येणार आहे. तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले मॅन्डेटरी आहे ते म्हणजे ईमेल. तुम्ही ईमेल ऍड्रेस टाकल्यानंतर जनरेट ओटीपी करायचा आहे. जो ओटीपी कशासाठी आहे? फक्त ईमेल साठी आहे. तो इथे मेन्शन करायचा आहे म्हणजे तो व्हेरीफाईड होईल. त्यानंतर दुसरी इन्फॉर्मेशन तुमच्या मोबाईल नंबर बद्दल आहे. म्हणजे मोबाईल नंबर तुम्ही टाकला आणि जनरेट मोबाईल ओटीपी म्हटलं तर जनरेट होईल, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. दोन्ही नंबर सेपरेट व्हॅलिडेट होतील. कुठलाही एक झाला तर फॉर्म पुढे जाणार नाही. तर मोबाईल आणि ईमेल हे दोन्ही तुम्हाला स्पेसिफिकली ओटीपी जनरेट होतील, ते तिथे पुटअप करायचे. पुढे जाल तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट करताना लक्षात घ्या, असा पासवर्ड क्रिएट करायचा की जो तुम्हाला लक्षात राहील आणि तो तुमच्या टेलिग्राम वरती असेल, व्हॉट्सअप वरती असेल, मित्रांच्या व्हॉट्सअप वरती पाठवून द्यायचा, ओके. जेणेकरून तो नंतर लक्षात राहील. आणि डेफिनेटली पासवर्ड जो आहे तो हाय सिक्युरिटीचा असला पाहिजे. त्याच्यानुसार तुम्हाला कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर असा कॉम्बिनेशन करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज मी लिहिलेलं इथे कॅपिटल प्रमोद किंवा PBD@
2024, तर हा तुमचा नंबर त्याच्यामध्ये बरोबर बसेल. अशा प्रकारचा तुम्ही तयार करायचा आणि तो कन्फर्म करायचा, जो पासवर्ड तुम्हाला कंटिन्युएशन मध्ये ठेवायचा आहे. डेफिनेटली इथे जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आणि प्रिव्ह्यू एकदा बघायचं काही चुकलंय का, आणि नंतर ते काय करायचं, क्रिएट अकाउंट. एकदा का अकाउंट झालं तयार तर तुमचा आयडी आणि पासवर्ड हे महत्वाचे पॉइंट्स राहतील, कारण तुम्ही त्याच्यामध्ये ज्या काही मॅन्डेटरी फील्ड भरलेले आहेत तेच इन्फॉर्मेशन तुमच्या लॉग इन मध्ये येईल. तर हे झालं अकाउंट क्रिएशन. ओके, आता अकाउंट क्रिएशन ऑलरेडी अगोदर झालेलं असेल तर तुम्ही इथे जाऊन लॉग इन करू शकता. पण आता आपण हे अकाउंट क्रिएशनची प्रोसेस बघितली. याच्यामध्ये माझे अकाउंट डिटेल्स आलेत बघा, जे मी मास्क केलेले आहेत. याच्यामध्ये काय काय आलंय, तर माझं नॅशनॅलिटी आली, कंट्री, पूर्ण नाव आलंय, डेट ऑफ बर्थ आली, जेंडर आलंय, फादर नेम, मदर नेम, ही इन्फॉर्मेशन आली जी मास्क केली. तुम्ही ते चेक करायची. त्यानंतर 2 कॉन्टॅक्ट डिटेल्स पाठवलेत, एक ईमेल आणि मोबाईल, ते 2 आलेत, ते एकदा चेक करायचं. त्यानंतर तुमचे जे काही पर्टिक्युलर ऑथेंटिकेशन डॉक्युमेंट आहे ते व्हेरीफाय केलेले, हे सगळा डेटा आला, हा एकदा चेक करायचा. म्हणजे तुमचं काय होईल की स्पेसिफिकली कुठलीही चूक होणार नाही. हे सगळं चेक केलं, याचं या चेकबॉक्समध्ये क्लिक करून तुम्ही फॉरवर्ड करू शकता. आय हॅव रीचेक द अबोव डिटेल्स अँड फाउंड करेक्ट. त्यानंतरच तुम्हाला क्रिएट अँड अकाउंट मध्ये जायचंय. जर तुम्हाला वाटलं काहीतरी चुकलंय, तुम्ही एडिट करू शकता. ओके, इथे झालंय तुमचं अकाउंट क्रिएट. आता आपल्याला काय करायचंय, अकाउंट क्रिएट झालेलं आहे. ओके, आता आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन्स करायचे आहेत. तर ऑनलाईन अप्लिकेशन करायच्या अगोदर काही इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर डेफिनेटली सगळी माहिती तुम्ही वाचा. कुठले झोन आहेत, काय आहेत, कुठल्या पोस्ट आहेत ते सुद्धा वाचा, कारण त्यानुसार तुम्हाला त्या पोस्ट आणि झोन सिलेक्ट करायचं आहे. ओके, तुम्ही ऑनलाईन जे अप्लिकेशन करताय ते पर्टिक्युलर त्या नियमानुसारच असलं पाहिजे. आणि कॅन्डिडेट आर अलाउड टू अप्लाय ओनली 1 अप्लिकेशन फॉर अ पर्टिक्युलर CEN. जे काही स्पेसिफिकली त्याच्यामधला सेपरेट पार्ट आहे, तर एका पोस्टसाठी तुम्ही 1 अप्लिकेशन करू शकता. आणि कुठल्या भाषेमध्ये तुमचा पेपर असणार आहे, कारण पेपर असणार आहे तुमचा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. ओके, तर याच्यामध्ये 13 भाषा दिलेल्या आहेत. ओके, तर तुम्ही तुमची भाषा सुद्धा सिलेक्ट करायची आहे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मराठी भाषा सुद्धा दिलेली आहे. ओके, इथे मराठी भाषा दिलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि इंग्लिश आणि हिंदी तर राहणारच आहे तिकडे, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. हे सगळं फॉर्म फिल करताना सगळ्या गोष्टी चेक करा, असं ते वारंवार सांगतंय. आणि आता आपण जाऊया ऑनलाईन अप्लिकेशनला. अप्लिकेशन मध्ये कुठलीही चूक झाली, फीज भरली नाही, फी ट्रान्सफरच झाली नाही, त्या केसमध्ये तुमचा फॉर्म व्हॅलिड धरला जाणार नाही. म्हणजे तुमचे डिटेल्स त्या फॉर्म मध्ये असले पाहिजे आणि तुम्ही फी सबमिशनची प्रोसेस कंप्लीट केली पाहिजे, तरच तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जाईल. आता आपण जाऊया ऑनलाईन अप्लिकेशनकडे. ओके, आता इथे त्यांनी एक फॅसिलिटी दिलेली आहे, लिंक युअर अकाउंट विथ डिजी लॉकर. तर तुमच्या डिजी लॉकरला ही सगळी इन्फॉर्मेशन जाऊ शकते. हे जर केलं तर ते बरं होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं की फॉर्म भरायला घाई करायची नाही, एकदम सिस्टमॅटिक 1 बाय 1 करायचा. स्टार्टिंग डेट 30 जुलैला ऑलरेडी फॉर्म भरायला सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख कधी आहे, तर 29 ऑगस्ट. बरोबर आहे. सगळ्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या जे आम्ही तुम्हाला सांगितलंय. आता सिलेक्ट करायचं आहे की तुम्ही कुठला पर्टिक्युलर RRB अप्लाय करायचंय तुम्हाला. तर याच्यामध्ये बघा, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम, सिलिगुडी, मुंबई, हे सगळे पर्टिक्युलर रिजन आहे. याच्यामध्ये मुंबई रिजन आहे. सगळ्या स्पेसिफिक विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आत्ताच बघितलं इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिलचे तुम्ही असाल, पण सगळ्यात जास्त जागा मुंबई झोनला आहे. तर ते RRB तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. आणि आय एम नॉट करंटली डिबार्ड बाय एनी RRB किंवा RRC. त्या विभागामध्ये होतो आणि काहीतरी कार्यक्रम केला आणि मला डिबार केलं असं नसेलच. त्याच्यामुळे इथे स्पेसिफिकली तुम्हाला ते प्रॉपर वाचून सेंटेन्स तिथे क्लिक करायचं आहे. ओके, तुमच्या कंडिशननुसार. आय एम नॉट करंटली डिबार्ड बाय एनी RRB. तर तुम्ही नक्कीच नाही, तर इथे टिक करायचं आहे आणि सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट वरती जायचं आहे.
ओके, तुम्ही काय केलेलं आहे आता, आरआरबी सिलेक्ट केलं, रिजन सिलेक्ट केलाय. ओके, आता या केसमध्ये ज्युनियर इंजिनियर, डेपो मटेरियल सुप्रिटेंडेंट डीएमएस, केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट सीएमए, केमिकल सुपरवायझर रिसर्च, त्यानंतर मेटलर्जिकल सुपरवायझर रिसर्च, हे मुंबई मधले झोन आहेत. कारण मी मुंबई सिलेक्ट केला, त्याच्यामधले हे पर्टिक्युलर काय आहे, सीएन नंबर आहे. आता याच्यामध्ये मी पर्सनल डिटेल्स जी फिल केली होती मग अकाउंट काढताना, ती ऑलरेडी बाय डिफॉल्ट येईल. फॉर एक्झाम्पल इंडिया असेल, डेट ऑफ बर्थ असेल, किती वर्षाचा झालो तो असेल, माझं नाव असेल, वडिलांचं नाव असेल, आईचं नाव असेल, त्यानंतर जेंडर असेल, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक, हे ऑटोमॅटिकली येईल तिथे बाय डिफॉल्ट, कारण ते ऑलरेडी मी अकाउंट क्रिएट करताना. आता मला नवीन काय करायचंय, मॅरिटल स्टेटस, लग्न झालंय का, रिलीजन कुठला आहे, मातृभाषा मदर टंग कुठली आहे, लँग्वेज एक्झाम मधली जी आहे ती मला सिलेक्ट करायची आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा इंग्लिश आहे, मराठी आहे, या सगळ्या पर्टिक्युलर लँग्वेज मध्ये तुम्हाला तुमची लँग्वेज ही सिलेक्ट करायची आहे. परमनंट विजिबल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, जर तुम्हाला काही असेल तर तो मेन्शन करायचा आहे. 1 आणि 2 दिलेला आहे, बट इट इज नॉट मॅन्डेटरी, मॅन्डेटरी दिलेलं नाही. तुम्हाला विजिबल नसेल कदाचित हे स्क्रीन, तरी मी एलॅबरेट करतोय. ओके, तर हे झाली तुमची पर्सनल डिटेल. आता काही अदर डिटेल, ऍड्रेस वगैरे तुम्हाला भरायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं की ही जी पोस्ट आहे आरआरबीची, ही सेंट्रल लेवलची आहे. कुठली आहे, सेंट्रल आहे. तर तुम्हाला कॅटेगरीचं जर बेनिफिट घ्यायचं असेल तर सेंट्रलच्या ज्या कॅटेगरीज आहेत, अनरिझर्व असेल तर काही संबंध नाही, पण एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस हे मात्र तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे, कारण तुम्ही तिथे रिझर्वेशन हे सेंट्रलचं घेताय. येते लक्षात. मग यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे किंवा युनियन टेरिटरी जे काही तुमचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. ओके, आता या केसमध्ये स्पेसिफिकली हे झालं तुमचं प्रेझेंट ऍड्रेस किंवा करस्पॉन्डन्स, आणि हा तुमचा परमनंट ऍड्रेस. डिटेल ऍड्रेस याच्यामध्ये मेन्शन करायचा आहे, टाउन, विलेज, सिटी, पिनकोड. आणि जर तुमचा परमनंट ऍड्रेस आणि तुमचा करस्पॉन्डन्स ऍड्रेस हा सेम असेल तर इथे टिक करायचं. इथे टिक केल्याबरोबर इथे सगळे ऑटोफिल होईल. आणि तुमचा ऍड्रेस जर वेगवेगळा असेल, पुण्यात अभ्यासाला आहे आणि आहे मी नागपूरचा, तर वेगवेगळा असेल तर तो वेगळा करा आणि सेव्ह करा आणि पुढे जा. ओके, हे झालं, मी ऍडिशनल इन्फॉर्मेशन भरली. बघा इथे बेसिकली पर्सनल इन्फॉर्मेशन भरली, अदर इन्फॉर्मेशन मध्ये मी ऍड्रेस भरला. आता एज्युकेशनल इन्फॉर्मेशनच्या व्यतिरिक्त मला काही बेसिक इन्फॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल मी एक्स सर्व्हिसमॅन आहे का असेल तर डिटेल भरायचे. मी फिजिकली हँडिकॅप किंवा बेंचमार्क डिसेबिलिटी आहे का असेल, यस करायचं, नाहीतर पुढे जायचं. ईडब्ल्यूएस आहे का, ईडब्ल्यूएस असेल, सॉरी ईबीसी, इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे का असेल तर तुम्हाला सगळं पर्टिक्युलर सर्टिफिकेट होल्डर नेम सगळं इन्सर्ट करावं लागेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर रेल्वेमध्ये सर्व्हिस करत असाल तर ते सुद्धा लिहायचंय. जर नसेल तर याला कुठेही हात लावायचा नाही, ठीक आहे, आणि पुढे जायचं. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला बँकचे डिटेल द्यायचे आहेत. आता बँक डिटेल्स मध्ये काय द्यायचं आहे, तर बँक डिटेल्स मध्ये तुमचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड हे द्यायचं आहे. कारण तुम्हालाही माहिती असेल आरआरबी मध्ये जे रिफंड जर असेल तर त्या केसमध्ये त्याच अकाउंटवरती तुमचा रिफंड जो आहे तो जातो. त्यामुळे एकदम सिरियसली आणि न चुकता हे सगळं लिहायचं आहे. अकाउंटवरती नाव कुणाचं आहे, अकाउंट नंबर काय आहे, परत एकदा कन्फर्म करायचा नंबर, IFSC कोड टाकायचा, परत एकदा कन्फर्म करायचा, बँकेचं नाव कन्फर्म करायचं आणि बँकेचा ऍड्रेस कन्फर्म करायचा. तुम्ही म्हणाल सर हे रिफंड काय भानगड आहे, तर त्यांच्या कंडिशन नुसार ते तुम्हाला रिफंड करतात. ओके, सेव्ह करायचं, पुढे जायचं. आता आपण काय केलेलं आहे, पर्सनल डिटेल भरल्या, अदर डिटेल ऍड्रेस आणि काही ऍडिशनल तुमची ज्याला म्हणतो आपण एक्स सर्व्हिसमॅन किंवा बाकी आहे का तेच भरलं. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन भरायचंय. आता इथे 10th भरायचंय पहिल्यांदा. क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन असेल, SSLC असेल, कुठल्या राज्यातनं म्हणजे स्टेट सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्राच्या मुलांनी महाराष्ट्र स्टेट,
तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे 36 जिल्ह्यांपैकी. त्यानंतर तुमचं बोर्ड कुठलं आहे, काही विद्यार्थ्यांचं बोर्ड SSC असेल, CBSE असेल, बरोबर आहे, ICSE बोर्ड असेल, ते बोर्ड सिलेक्ट करायचं. कुठल्या वर्षी तुम्ही पास आउट झालात ते इयर त्याच्यामधनं सिलेक्ट करायचं. तुमचा रोल नंबर प्रॉपर तिथे इन्सर्ट करायचा. ओके. आणि याच्यामध्ये जर तुम्ही ऍडिशनल काही क्वालिफिकेशन घेतलं असेल, फॉर एक्झाम्पल 12th वगैरे, तर तुम्ही इथनं ऍड करू शकता. जर नसेल घेतलं तर एवढं कंपल्सरी भरायचं. त्यानंतर इसेन्शियल काय आहे, दुसरं इसेन्शियल आहे डिप्लोमा, बरोबर आहे. तर डिप्लोमामध्ये तुमची काय काय माहिती बघा. ओके. ऍड युअर क्वालिफिकेशन, सिलेक्ट द क्वालिफिकेशन बिलो अँड क्लिक ऍड बटन. मग सगळ्यात पहिल्यांदा 3 वर्षाचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आहे का, कुठल्या स्ट्रीम मधनं केला, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, त्याच्यामध्ये काही सब स्ट्रीम होती का, हे मॅन्डेटरी नाही. त्यानंतर कुठल्या स्टेट मधनं तुम्ही पास झालेला आहात. ओके. त्यानंतर तुमचा जिल्हा लिहायचा आहे. ओके. डिस्ट्रिक्ट लिहायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द पॉलिटेक्निक कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटचं नाव आणि डेट ऑफ पासिंग लिहायचे आहे. हे तुमचं सगळं मार्कशीट वरती असेल. तुम्ही ऍडिशनल काही एज्युकेशन घेतलं असेल तर ऍड ऑन करायचं आणि पुढे जायचं. म्हणजे मी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आता दिलेलं आहे. आता मला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर काय काय अपलोड करायचं आहे बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे अपलोड युअर फोटोग्राफ. फोटोचे त्यांनी सगळे डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहे. रिसेंट आणि कलर पासपोर्ट फोटोच पाहिजे. 6 महिन्याच्या अगोदरचा नको. त्याची जी साईज आहे ती साईज सुद्धा त्यांनी मेन्शन केलेली आहे. हाईट आहे 45 सेंटीमीटर आणि विड्थ आहे 35 सेंटीमीटर. कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. ओके. त्याची जी साईज आहे ती किती पाहिजे तर 30 KB पासनं तर 70 KB पर्यंत त्याची साईज पाहिजे. हे सगळं त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. गॉगल नको, कान दोन्ही दिसले पाहिजेत, बरोबर आहे. स्पेक्स चमकायला नको. सेल्फी वगैरे जे आहेत असलं घेतल्या जाणार नाही. क्लिअर फ्रंट व्ह्यू दिसला पाहिजे, दोन्ही कान दिसले पाहिजे म्हणजे ऐकू येते बाबा याला. तर हे सगळे त्यांनी दिलेले आहेत. आणि हे तुम्हाला काय करायचंय, अपलोड दिलंय साधारणतः 2 ते 40 पिक्सेल वगैरे. तर इथे तुम्ही ब्राउज करून तुमच्या फोल्डरमध्ये ते टाकून ठेवायचं. फोटोला फोटोच नाव द्यायचं म्हणजे फोटोला पासपोर्टच जाईल. सहीच्या ठिकाणी फोटो, फोटोच्या ठिकाणी सही जाणार नाही. हे झालं तुमचं पासपोर्टचं. तसंच तुम्हाला काय करायचंय, सिग्नेचर अपलोड करायचे. मग सिग्नेचरचे सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे की एकदम व्हाईट पेज घ्यायचं, त्याच्यावरती ब्ल्यू किंवा ब्लॅक कलरनी काय करायची, तुमची सही करायची. इथे जरी मी रेडनी करत असेल तर तुम्ही काय करायचंय, ब्लॅक कलरनी करायचंय. साईज किती आहे त्या पर्टिक्युलर सहीची, इकडे आहे 50 मिलीमीटर आणि इकडे आहे 20 mm. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सिग्नेचर मस्ट बी इन रनिंग लेटर्स अँड नॉट इन ब्लॉक लेटर्स. ओके. ह्या सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर असल्या पाहिजे. 50 बाय 20 mm साईज मध्ये तुम्हाला ती तयार करायची आहे. आणि हे जे तयार होईल JPG फाईल किंवा JPG, त्याची साईज असली पाहिजे 30 ते 70 KB. ओके. तुमची सही असली पाहिजे, तुमच्या पालकाची, मित्राची, फ्रेंडची चालणार नाही. हे बघा या टाईपने. ओके. तर फोटो, सही हे अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट्स म्हटलंय. आता याला सेव्ह करायचंय आणि पुढे जायचंय. आता याच्या व्यतिरिक्त तुमचं सिलेक्टेड RRB. आता मी जे सिलेक्ट केलं होतं ते RRB मुंबई केलं होतं. मग त्या मुंबई मधल्या ज्या काही प्रिफरन्स पोस्ट आहेत तर त्या मला काय करायच्या आहेत, इथे सिलेक्ट करायच्या आहेत. तर क्लिक प्लस आयकॉन टू सिलेक्ट द इंटरेस्टेड झोन, पोस्ट टू अप्लाय अँड अरेंज द पोस्ट इन ऑर्डर ऑफ प्रिफरन्स. त्याच्यानुसार मग इथे दिलेलं आहे बघा, सेंट्रल रेल्वे ज्युनियर इंजिनियर. ओके. वेस्टर्न रेल्वे ज्युनियर इंजिनियर, सेंट्रल रेल्वे ज्युनियर इंजिनियर डिझाईन ड्रॉइंग. ओके. इथे
वे अँड ब्रिजेस दिलेलं आहे. तर तुम्हाला हे सिक्वेन्स नुसार पोस्ट काय करायचे आहेत, सिलेक्ट करायचे आहेत, म्हणजे इकडे काय होईल त्याची ऑर्डर दिसेल. आय एम इंटरेस्टेड टू अप्लाय फॉर दिस पर्टिक्युलर फ्लो. आणि त्याच्यानंतर हे सगळं चेक केलंय, मी ऑर्डर चेक केली आहे आणि आता हे ओके आहे म्हणायचं आणि पुढे जायचं. ओके, त्यानंतर येईल तुमचं ग्रुप सिलेक्शन. सिलेक्ट इलिजिबल एक्झाम ग्रुप. ओके, मग करंटली डिबार्ड नॉट डिबार्ड हे सगळी इन्फॉर्मेशन भरली की तुमची ऑटोमॅटिक सही इकडे येईल. इकडे प्लेस लिहायचंय तुम्ही ज्या लोकेशन वरनं भरताय, डेट बाय डिफॉल्ट येईल आणि हे सगळं ओके झालं की तुम्हाला सेव्ह करायचंय. तुम्ही प्रिव्ह्यू अप्लिकेशन करून तुम्ही जे काही भरलाय डेटा तो एकदा चेक करू शकता. आता मी जो भरलेला डेटा आहे त्याला मी प्रिव्ह्यू केलं तर मी भरलेली माहिती, माझं पूर्ण नाव, वडिलांचं पूर्ण नाव, आईचं पूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, परमनंट ऍड्रेस, करस्पॉन्डन्स ऍड्रेस, सगळी माहिती आली बघा. माझा फोटो आणि सही सुद्धा आली. हे सगळं चेक करायचं. हे चेक ओके असेल तरच नेक्स्टला जायचं. आता जनरल इन्स्ट्रक्शन झाल्या, ऑनलाईन अप्लिकेशन झालं. ओके, आता रिफंड पॉलिसी त्यांनी मेन्शन केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर डेटा द्यायचा आहे बँकेचा. आता मी जे पोस्ट दिलेले आहेत या सिक्वेन्सने दिलेले आहेत, तर मला 500 रुपये तिथे फी आलेली आहे आणि मी पे करू शकतो, एक तर SBI किंवा CSC वॅलेटनी. त्याच्यानंतर डेफिनेटली रेझर पे वरती जाणार आहे. रेझर पे वरती गेलं तर परत एकदा मी सांगतो, UPI, फोनपे, पेटीएम वापरू नका. कार्ड असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल तर त्या वाचा, त्या यूज करा आणि त्यानेच पेमेंट करा. ठीक आहे. पेमेंट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल स्टेप्स आहेत, काही जास्त क्लिष्ट नाही आहेत. व्हिडिओ बघूनच फॉर्म भरायला घ्या, अजून खूप वेळ दिलेला आहे. वंदे भारत बॅच, एक्सप्रेस बॅच कशासाठी तर RRB ज्युनियर इंजिनियरसाठी, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलसाठी तुम्ही बॅच जॉईन करू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्टेप ज्या आहेत, CBT 1 आणि CBT 2 याची तयारी करून घेतली जाईल. ऍडमिशन ओपन आहेत. ओके, रवी सरांच्या गायडन्स खाली ही बॅच होणार आहे. रवी सर स्वतः RRB सिनियर सेक्शन इंजिनियर आहेत. ओके, आणि त्यांच्या अंडर फॅकल्टी पूल जो आहे, टॉप फॅकल्टीज, याच्यामध्ये सगळे सेक्शन्स हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड राहील. रिव्हिजन क्रॅश कोर्स राहील त्याच्यामध्ये. SSC, JEE, RRB, JEE प्रिव्हियस इयर सगळे क्वेश्चन्स राहतील. जे 1-2दा विचारलेले क्वेश्चन्स आहेत रिपिटेटिव्ह, त्याचं सेपरेट सेक्शन्स असेल. PDF मध्ये नोट्स असेल, MCQ सेशन असेल, प्रॅक्टिस वर्कबुक तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. प्रोग्रेसिव्ह स्किल टेस्ट असेल, म्हणजे जसं जसं टॉपिक झाला तसं तसं. रेग्युलर लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन असेल, पर्सनल मेंटरशिप असेल आणि 1-to-1 इंटरॅक्शन असेल कॉल थ्रू. ओके, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि कोर्स आहे फक्त आणि फक्त 4,999. अधिक माहितीसाठी 9226984558 याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरत असाल तर एकदम शांत डोक्याने हा व्हिडिओ बघूनच फॉर्म भरा आणि जर काही अडचण आल्या तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग दिस सेशन. तुम्हाला सेशन आवडलं असेल तर तुमच्या 5 मित्रांना नक्की लिंक शेअर करा. डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. तर थँक्यू व्हेरी मच.